तुमचं याआधी काही होतं? शुभमंगल सावधान. म्हणजे अफेअर्स? अफेअर? हां, म्हणजे अहो सांगा ना. वेडी आहेस का हो तू? असं काय? खरंच सांगा ना. खरं सांगू की खोटं? तुम्ही जे सांगाल ते खरं मानून घेईन मी. होतं. कॉलेजमध्ये असताना चल ना, आमच्या ग्रुपमध्ये होती ती. रादर मी तिच्या ग्रुपमध्ये होतो. मराठी मीडियम मधून कॉलेजमध्ये एकदम कॉस्मोपॉलिटन ग्रुप. मराठी, पंजाबी, गुजराती सगळी इंग्लिश बोलणारी मुलं. सॉलिड वाटायचं सुरुवातीला. मस्त होती ती. बोल्ड. सिगरेट ओढायची. तिच्या तोंडून शिव्या सुद्धा गोड वाटायच्या. कुठल्याही मित्राला भेटताना ती अशी कडकडून घट्ट मिठी मारायची. पण मग काही दिवसांनी लक्षात आलं की हे प्रकरण आपल्याला काही झेपणार नाहीये. मग हळूहळू तो ग्रुपही तुटला आणि ती सुद्धा. कशी होती दिसायला? आता तुझ्या मनात आहे ना तशीच. आता तूही सांगून टाक. काय अफेअर? छे, माझ्या बाबतीत कधीच नव्हतं असं काही. म्हणजे मला मनातल्या मनात खूप वाटायचं, पण कधी समोरून रिस्पॉन्सच नाही मिळाला. म्हणजे मी स्वतः कधी तसा प्रयत्नही नाही केला. घाबरून दरवेळी. दरवेळी? कितीदा? 3दा. मी शाळेत असताना आमचे एक सर होते. चला ना. मी शाळेत असताना आमचे एक सर होते. मस्त होते. काय बेसमध्ये बोलायचे. पण सर, शाळा, त्यामुळे प्रश्नच मिटला. पुढे कॉलेजमध्ये असताना माझा एक मित्र होता. मस्त कविता करायचा. पण फक्त कविताच करायचा. बाकी सगळी बोंबच होती. शेवटी स्टॅबिलिटीचाही मनात विचार येतोच ना. म्हणून मग तिसरा? तिसरा? हां, माझ्या मैत्रिणीचा होणारा नवरा. छान होता तो. मस्त जोक सांगायचा. खूप हसवायचा. कुठे कुठे पॉश हॉटेलमध्ये आम्हाला जेवायला घेऊन जायचा. दादरला 3 रूम किचनचा फ्लॅट होता त्याचा. झेन पण होती. स्टेबल. पण मैत्रिणीचा होणारा नवरा ना, म्हणून मग गप्प बसले. सॉलिड आहेस तू. काय हो तुम्ही पण. उगाचच विषय काढला मी तुमच्या समोर. नाही अगं तू बोल. नाही नको. सॉरी. खरंच बोल. मला नेहमी वाटायचं मला आवडणाऱ्या 3ही माणसातल्या चांगल्या गोष्टी ज्या माणसामध्ये असतील ना, त्याच माणसाशी लग्न करायचं. मग काय वाटलं माझ्याकडे बघून? तुम्ही नाही ना तसे अजिबात. पण तरी मला का आवडता? To watch more, log on to www.erosentertainment.com.